गुड मॉर्निंग. तर आज माझी ट्युशन नाही, कारण आज आहे दिवाळी, मेन डे ऑफ दिवाळी. तर शाळेत आज ट्युशन नाही, आज उद्या होणार नाही. तर आता मी ब्रश करत आहे आणि त्याच्यानंतर मी चाय वगैरे नाही पित, तर मी डायरेक्ट टी बघायला बसणार आहे. आणि आता मी टी व्ही बघत आहे, प्लस मी हे गव्हाचे काय असतात, लाई असतात ना, ते खात आहे. तर आता मी मस्त पिक्चर बघतो. आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी नाश्ता पण करील. तर भेटू आपण माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर. आता ना माझी आंघोळ वगैरे झाली आहे, तर मला पोहे खूप आवडते. तर मी इथे पोहे करत आहे. मावशीकडे कसं स्वयंपाक होऊन जाते, तर आम्ही नाश्ता नसतो करत. तर माझे पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर मी इथे आईची थोडीशी मदत करते चिवड्यासाठी. आज दिवाळी आणि चिवडाच नाही बनला, तर आई आता चिवडा बनवत आहे आणि मी हा पेढा खात आहे. तर ते सगळं काही झाल्यानंतर ना मी इथे बाबाची थोडीशी मदत केली. म्हणजे हे 2 किलोचे फुलं आहे पूर्ण, त्याच्यातनं मीडियम साईजचे, मोठ्या साईजचे आणि छोट्या साईजचे फ्लावर अलग अलग काढून दिले. बाबांनी हार वगैरे केला. आणि हा बघा, याला मी दाखवलंच नाही आधी तेव्हापासून, पण हा आता जस्ट खूप शांत झाला आहे. तर आता बाबा इथेच पहिले चौरंगाला ते करत आहे, तोरण लावत आहे. त्याच्यानंतर बाबा हार वगैरे करेन. तर सगळे आता कामात आहे. आई फराळाच्या ह्याच्यात आहे, बाबा कामात आहे आपल्या, आणि मम्मी पण कपड्याच्या ह्याच्यात आहे. तर याच्यानंतर ना मी टी व्ही बघायला जाणार आहे. तर आता ना आपण डायरेक्ट भेटू जेव्हा दिवाळीचं सगळं काही सुरू होईल तेव्हा, ठीक आहे. तर आता मी झाड वगैरे लावला आहे आणि इथे मम्मी म्हणजे लक्ष्मी वगैरे इथे ठेवणार आहे. तर मम्मीने इथे रांगोळी वगैरे काढली. त्याच्यानंतर मी इथे घरच्यांची हेल्प करत आहे, म्हणजे स्वयंपाक सुरू झाला आहे आता. तर आता तुम्ही बघत राहा आणि तुमच्याकडली दिवाळी कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. आता वरती झालं, आता मी खाली जाते. आणि मम्मीने ते अर्धी रांगोळी काढून ठेवली, मी तुम्हाला दाखवते. झाली वाटते. त्याच्यानंतर ना मी खाली गेली आणि खाली मम्मीची थोडीशी हेल्प केली कलर टाकण्यात. आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त बघत राहा. आता इथे आई पूर्ण तांदूळाचं खाली काढत आहे, त्यावर लक्ष्मी ठेवणार आहे. आणि इथे पूजेची तयारी पूर्ण सुरू झाली आहे. आमच्याकडे 2 पूजा असतात, एक लक्ष्मीपूजन पण असतो आणि त्याच्यानंतर देवाची पण पूजा असते. म्हणून आमच्याकडे तितका टाईमच नसतो फटाके वगैरेचा, खूप वेळ होऊन जातो. तर तुम्ही बघा आमची पूजा. आणि त्याच्यानंतर मी इथे पूर्ण दिवे वगैरे भरत आहे. मी दिवेचं करत होती आणि मम्मी त्याचा करत आहे लक्ष्मीपूजनचा.
बाबाचे दात दुखत आहे त्यामुळे बाबा काहीच नाही करत आहे. बाबा बसले आहे. जे सगळं पूजेचं रेडी झाल्यानंतर बाबाला फक्त पूजेसाठी बोलवणार आहे, कारण पूजा आमच्या इथे फक्त बाबाच्या हाताने होतो. तर बघत राहा तुम्ही. फुलाईवर असतो ना, दोन पानं दोन आणले होते ना याचे. त्याच्यानंतर सर्वात आधी बाबांनी पूजा केली, नंतर आईनी, नंतर मम्मीनी आणि नंतर मी. तर आम्ही सर्वांनी मग पूजा केल्यानंतर पाया वगैरे लागलो आणि गाता ओम जय लक्ष्मी माता दुर्गा रूप निरंजनी सुख संपत्ति दाता मैया सुख संपत्ति दाता. जो कोई तुमको ध्यावत, जो कोई तुमको ध्यावत सिद्धि जन पाता. ओम जय लक्ष्मी माता तू ही है पाताल निवासिनी, तुम ही शुभदाता मैया तुम ही शुभदाता. कर्म प्रभाव प्रकाशिनी, कर्म प्रभाव प्रकाशिनी भवनी गोपाता. ओम जय लक्ष्मी माता. आता मी जेवण करते आणि आजसाठी बस इतकंच. भेटूया पण उद्या. गुड नाईट, बाय.